नमस्कार मित्रांनो, कसे आहे नागपूरकर? तर चला आज आलो आम्ही गणपतीच्या न्यू अपडेट्स घ्यायला, मतलब मंडळात जे कामं चालू होणार आहे ते घ्यायला. मी माझ्या मित्रासोबत आलेला आहो. आम्ही आलो आहो मंडळांचे न्यू अपडेट घ्यायला आणि पाहिला की काय काम झाले मंडपात, आणि आम्ही त्यांचे जे थीम आहे ते पण आम्ही आज डिस्कवर करणार आहोत. तर चला तुम्हाला लवकर नेऊन आणि दाखवतो. आता आम्ही आलो आहोत संतीच्या मंडळ जवळ, आणि इथं पाहिजे ट्रॉली पण उभी आहे बाप्पाची. तर चला आपण अजून सामने पाहून आणि पाहून की मंडपात काय काम चालू आहे. तर आम्ही संतीच्या मंडपाकडे चाललो, आणि हा जो मंडप, हा जो नाव दिला आहे हनुमानजीच्या मंदिराच्या, ते हा नावावर हा मंडळाचं नाव पडले आहे. तर चला आपण बघू की काम कुठपर्यंत पोहोचले, आणि यांची थीम पण मी आज तुम्हाला डिस्कवर करून सांगितलं. चला. तर गाईज आता आम्ही आलो आहोत संतीच्या सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाकडे. तिथे पाहू शकता की डेकोरेशनचं काम लगभग चालू झालेलं आहे, आणि खूप जास्त काम झालेलं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगून देऊ, इथं भारताचा खूप प्रसिद्ध मंदिराचं डेकोरेशन होणार आहे, तो आहे जगन्नाथपुरी. गाईज होऊ शकता इथे जगन्नाथपुरीचं डेकोरेशन होणार आहे. आणि इथे बाप्पा पण खूप गोड राहतो, पुरा ऑल ओव्हर महाराष्ट्र त्या बाप्पाची चर्चा त्यांची. दादा इकडे ते फोटो दाखवून दे बाप्पाची. तर जसं तुम्ही बघू शकता हा मंदिर खूप वर्ष पुराणा आहे. इथे खूप सारे मतलब इथचे जे पण डेकोरेशन होते ते भारताच्या कोणत्या ना कोणत्या मंदिरावरतीच आहे. मागच्या वर्षी इथं माहूरची रेणुका माताची पण झाली, आणि माताच्या पहिले तमिळनाडूच्या मीनाक्षी टेम्पलच्या पण झाली. तर चला गाईज आपण आता दुसऱ्या मंडपात जाऊन आणि बघू की कुठं कुठे काम. चाललो महाल साईडला बाकी गणपतीचे मंडळ दाखवायला. आम्ही चाललो आता महाल साईडचे गणपती दाखवायला. भाऊ आज फुल मूड मध्ये आहे. मित्रांनो एवढाच असा माहोल आहे की तुम्ही बघू शका आणि बघा ना, हैराण होऊन जाल ना, पागल होऊन जाल असा माहोल आहे यावर्षी 2025 साली मध्ये. खूप भरपूर माहोल. आता चला आम्ही तुम्हाला दाखवतो, मग तुम्ही चला आम्हाला गाईस सांगा. तुम्हाला थोडा चितारोलीची पण झलक देऊन बघू शकता. आता आम्ही चितारोली एरियात आलो आहो. इथे हिलटॉपचा राजा बनत आहे. गाईस पाहू शकता किती हाईट वर बनत आहे हा. आणि आपण याच्या पहिल्याच्या ब्लॉग मध्ये इथं फक्त ट्रॉली आलती आणि इथं फक्त पाठ आलता बाप्पांच्या, पण आता इथं हिलटॉपचा राजा पण कम्प्लिटली बनणं चालू झालाय. बघू शकता फेस पुरा क्रिएट होऊन गेलाय त्याच्या, आणि दादा लोक इथे पायांची तयारी चालू करत आहे. आणि इथे एक दगडूशेठ गणपती पण बनत आहे. काही बहुत काही गणपती बनत आहे इकडे, आणि इकडे लहान बाप्पां पण ठेवले आहे. इकडे पण दुकान लागली आहे, बघू शकता काय तुम्ही. काही हे मागच्या ब्लॉग मध्ये रिव्हील नाही झाली ती मूर्ती, बघून घ्या राम लावाली. काही खूप बढिया बनत आहे मूर्ती पण, आणि इकडे जसे तुम्ही बघू शकता खूप जास्त क्रेज आहे. तर चला आता आपण जाऊ महाल साईडला अलग अलग मंडळ आणि त्यांचे मंडपची डेकोरेशन दाखवायला. मोठ्या वर्कशॉप मध्ये दक्षिणा मूर्ती पुरी पेंट झालेली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे दक्षिणा मूर्ती पुरी पेंट झाली आहे, आणि बाकी मूर्ती पेंट होणार आहे. दक्षिणा मूर्ती कम्प्लिटली पेंट झाली आहे. तर चला काही आम्ही आता सामने वाढून बघू की कसं काय आहे. गाईज तुम्ही मूर्ती बघू शकता, खूप अलगच माइंडने क्रिएट केलेली आहे. आणि इकडे नागपूरच्या राजाची फिनिशिंग थोडी 90% कम्प्लीट झालेली आहे. गाईज नागपूरच्या राजा मुकुटची पण डिटेलिंग कम्प्लीट झाली आहे गाईज, आणि आता फक्त बाप्पा पेंटिंगला उरले आहे. गाईज तुम्ही बघू शकता बाकी मूर्ती यांच्याकडे पेंट झालेली आहे. आता आपण सामने जाऊन, आणि आम्ही आलो भामकर. आज आम्ही जात होतो मंडळ पाहायला, पण तिथे खूप खतरनाक चीज दिसली. गाईज तुम्ही बघू शकता हत्तीचा चेहरा एक हिंगणाच्या मंडळातला आहे. गाईज इथे बनत आहे डेकोरेशन साठी. तुम्ही बघू शकता पुरा फायबरचा आहे गाईज, हा बनत आहे इथे. हो भाई साहब, महाल साईडला बाकी गणपतीचे मंडळ दाखवायला आम्ही चाललो आता महाल साईडचे गणपती दाखवायला.
भाऊ आज फुल मूड मध्ये आहे. मित्रांनो एवढाच असा माहोल आहे की तुम्ही बघू शकाल. बघा ना, हैराण होऊन जाल ना, पागल होऊन जाल असा माहोल आहे यावर्षी 2025 साली मध्ये. भरपूर माहोल. आता चला आम्ही तुम्हाला दाखवतो, मग तुम्ही चला आम्हाला गाईस, सांगा. तुम्हाला थोडा चितारोलीची पण झलक देऊ. हो, महालच्या राजाजवळ हा महालच्या राजाचा गेट आहे गाईस. ना आता आम्ही चाललो महालच्या राजाच्या मंडपाला. सगळ्यांच्या मनात बसलेला आमच्या महालच्या राजा, त्याच मंडपाला चाललो गाईस आपण. बघू शकता खूप क्रेज आला आहे महाल एरियात. खूप क्रेज आला आहे महाल. बघू शकता आता आलो आम्ही महालच्या राजाच्या मंडपाजवळ. हा गेट आहे महालच्या राजाचा गाईस. आणि इथे लिहिले पण आहे पाताळेश्वर गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळ, पाताळेश्वर रोड, महाल, नागपूर. महालच्या राजा आपले हरीश स्वागत करीत आहे महालच्या राजाच्या मंडपाजवळ. पण आम्ही खूप शॉक झाला आता, कारण की महालच्या राजाचा 70 वाला वर्ष आहे, 70वा वर्ष आहे, 70 वर्ष आहे. तर इथं मंडप पण खूप मोठा बनवण्यात यायला आहे गाईज. तुम्हाला मी दाखवीन, तुम्ही शॉक. महालच्या राजाचा मंडप माझ्या कॅमेऱ्यामध्ये नाही, इतका हाईट आहे भाई कॅमेराची. आणि बाप्पाचं 70 वर्ष आहे, तो खूप मोठा तामझाम केला आहे बाप्पासाठी, तुम्ही बघू शकता. आणि आता पण काम चालतच आहे बाप्पाकडे. खूप मंडपात खूप मोठं काम चालू आहे. चला आपण अंदरून दाखवू मंडपात. गाईज इथे आपले बाप्पा विराजमान राहते गाईज. आणि मंडपाचे काम खूप जास्त झालं आहे आणि फक्त आता हे पिल्लर्स लागायचे बाकी आहे. महालच्या राजाचे काम खूप झालेलं आहे. आय एम सो एक्साइटेड गाईज महालच्या राजासाठी. मंडप कमसे कम 40 फीटची हाईट आहे गाईज मंडपाची, तुम्ही बघू शकता. आणि इथे मंडळवाले पण आले आहे काही मीटिंगच्या बद्दल, तुम्ही बघू शकता गाईज. खूप मोठा मंडप आणि काम पण खूप चालू आहे इथे. आणि इकडे आहे दक्षिणामूर्तीचा मंडप, तुम्ही बघू शकता. इथे दक्षिणामूर्तीचा मंडप आहे गाईज. तर आता आम्ही दक्षिणामूर्तीचा पण मंडप बघायला जाऊ. तर चला पाहून की कसा आहे आणि किती काम. दक्षिणामूर्तीच्या मंडपाचा गेट आहे हा. आणि याला नागपुराच्या लालबागची ओढ पण म्हणते, कारण की पुरी लालबागची फील येते इथे. जसा इथं लालबागच्या राजाची मान्यता आहे, तशी नागपुरात दक्षिणामूर्तीची मान्यता आहे गाईस. तर चला बघू आपण, आणि कसं काय काम चालू आहे ते पण बघू. चला मी एंटर झाला आहो दक्षिणामूर्तीकडे. तर चला आता आपण बघू की दक्षिणामूर्तीचा मंडप कसा आहे. आणि गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगून देऊ, जसं लालबागच्या राजाची मान्यता आहे नागपुरात, तसे दक्षिणामूर्तीची पण खूप मान्यता आहे. 108वा वर्ष आहे यांच्या यावर. 108वा वर्ष दादा सांगत आहे आता आपल्याला की 108वा वर्ष आहे इथे म्हणून. मालला 17वा वर्ष आहे. मालच्या या वर्षी 17वा वर्ष आहे. आणि गुफ्याच्या राजाला आम्ही तुम्हाला सांगू समोर आम्ही गुफ्याच्या राजा पण दाखवून, तिथं पण एक खूप मोठा डेकोरेशन चालू आहे गाईज. तर चला बघू. तर गाईज आता आम्ही आला आहो दक्षिणामूर्तीकडे. तुम्हाला मी क्लोजअप दाखवतो थांबा. गाईज तुम्ही बघू शकता दक्षिणामूर्तीचा मंडप आहे हा. इतका मोठा लालबागच्या राजाची फील येते गाईज तिथे पुरे. आणि तिथे तुम्हाला एक अजून चीज दाखवायची गाईज. चला जवळ. आणि इथे अंदर बघू शकता तुम्ही, क्रेननी पिल्लर उभे होत आहे. जिथे ते फोटो लागलेत इथं आपले दक्षिणामूर्ती विराजमान होते. चला आपण अंदरून दाखवू की कसा व्ह्यू आहे अंदरून मंडपाच्या. गाईज बघू शकता गेट किती उभा आणि किती मोठा मंडपात आलेला आहो. इकडे पुरा मंडप बनत आहे गाईज दक्षिणामूर्तीच्या. गाईज इथे क्रेननी पिल्लर चढवत आहे गाईज. तुम्ही बघू शकता हे पिल्लर वरती चढवण्यात येणार आहे. आपण जवळून बघू की कसे पिल्लर चढवासाठी ही क्रेन बोलवली आहे गाईज इथे. आणि इथे बाप्पा तिथे विराजमान होते. आपण झूम करून दाखवून देतो तुम्हाला. तिथे जाणं अलाउड नाही आपल्याला. तर गाईज इथे खूप सारं सामान आलं आहे मंडपाचं. आणि इकडे खूप तामझाम आहे ह्या वर्षी, कारण की 108 वर्ष कम्प्लीट झाले आहे मंडळाला. भारत क्रीडा मंडळाच्या मंडपाजवळ तुम्ही बघू शकता गाईज, ते भारत क्रीडा मंडळाच्या डेकोरेशन स्टार्ट आहे गाईज. तर चला आता तुम्हाला मी अंदर दाखवतो कसे काम चालू आहे. जो बाईक उभी आहे इथं आपले भारत क्रीडा मंडळाचे बाप्पा विराजमान होतो. आणि इकडे अंदर गुफा क्रिएट होते दादा. हाय का नाही दादा, किती मोठी हो. गुफा बनते इथं. या वर्षी चला जगन्नाथ थीमचा सेट आहे.
इथे जगन्नाथ थीमचा सेट आहे जो मंडळाच्या याच्याने क्रिएट करण्यात आले आहे गुफ्याच्या अंदर. तर अंदर काम चालू आहे. जगन्नाथपुरीच्या थीम डेकोरेशनच्या मंडळाच्या याच्याने क्रिएट करण्यात आले आहे गाईस. गाईज हे एंट्रन्स राहते गुफेतून याची आणि हे पुरी गुफा घुमून आपल्याला बाहेर घ्यावं लागते गाईज इथून. तर गाईज इथं खूप काम व्हायचं आहे आणि बाप्पाचे आगमन 25 तारखेला होणार आहे. तर यांना स्पीड वाढवण्यात येणार आहे यांची. आणि मंडपचा सेट ऑलमोस्ट कम्प्लीट झाला आहे, बस डिटेलिंग बाकी आहे. तर चला बघू आपण आता. एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आहे ते तुमचा सरप्राईज रिव्हील करायचा. तर गाईज तो सरप्राईज आहे शिरू पाच मध्ये. चला आपण जाऊन आता शिरू पाच आणि बघू तुमचा सरप्राईज कुठं पडतो. तर गाईज आता आम्ही आला आहोत श्रीरूप आर्ट्स जवळ तुमचा सरप्राईज बघायला. तर चला तुमचा सरप्राईज बघू कुठपर्यंत पोहोचला आहे. श्रीरूप आर्ट्स इथं आहे तुमचा सरप्राईज जो आहे 5 ऑगस्टला नागपूरचा फर्स्ट आगमन होणारा मध्य नागपूरचा राजा तो इथे बनत आहे ना. पूर्ण पेंटिंगला ऑलमोस्ट आलेला आहे. तर चला तुम्हाला दाखवू की मध्य नागपूरचा राजा कुठपर्यंत पोहोचला आहे आणि कसा झालाय. चला गाईज हा आहे मध्य नागपूरच्या महाराजा. त्याचे आगमन आहे 5 ऑगस्टला. तुम्ही बघू शकता बडकस चौक मध्ये याचे आगमन आहे आणि इथे खूप सारे अवतारवाली मोठ्या मंडळांची पण मूर्ती बनत आहे गाई शिरूप आर्ट्स मध्ये. जसे की हे बघून घ्या नंदी महाराजांवर बसलेली गणपती बाप्पाची बॅलेन्सिंग मूर्ती आणि बालगोपालवाली गणपती बाप्पाची मूर्ती आणि खूप सारे मूर्त्या पण इथे बनत आहे गाई. हा आहे मध्य नागपूरचा महाराजा गाईस. तुम्ही बघू शकता इतकी डिटेलिंग त्याच्या चेहऱ्यावर आणि बॅनर पण तुम्ही बघू शकता. गाईज ते एक तराच्या महालच्या राजा पण बनत आहे. मंडळ तो नाहीये पण त्याच्या एक रेप्लिका बनत आहे. तुम्ही बघू शकता. आणि हा पण एक खूप मोठी मूर्ती पण इथे बनत आहे. आणि हा मूर्ती अवतार मध्ये आहे नागावर बसलेली गाई. तुम्ही बघू शकता नागवन ध्यान करताना नागावर बसलेली मूर्ती आहे गाई. आणि इकडे अजून एक मूर्ती आहे शांतीनगरचा राजा पण आहे आणि ओमकार गणेश उत्सव मंडळ पण जुनी मंगळवारीचा राजा आमच्या घराजवळची मूर्ती गाई. मी तुम्हाला दाखवले पुरे मंडळांचे अपडेट की मंडळाच्या हे काय आहे थीम काय आहे आणि काय अपडेट मतलब काय काम झाले आहे मंडळात आणि तुमच्या सरप्राईज पण रिव्हील केलाय. अगर गाईज तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत आहे तर मला सबस्क्राईब जरूर करून द्या ताकि तुम्हाला न्यू व्लॉग्स अजून असे भेटले पाहिजे म्हणून. भाई तुमको कुछ बोलना है. लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. आमच्या चॅनलला आम्ही भरपूर मेहनत करतो कारण की आम्हाला सबस्क्राईब करा आणखी आमच्या चॅनलला सपोर्ट करा. बस तुमच्या हा साथ आमच्या समोरपर्यंत चालू द्या मित्रांनो. तर चला गाईज बाय.